हे सादरीकरण माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलं आहे. नमस्कार. चला आज एका अशा अदृश्य रक्षकाची ओळख करून घेऊया जो आपल्या रोजच्या आयुष्यात अगदी शांतपणे खूप महत्त्वाचं काम करतो, आणि तो आहे नॉन रिटर्न व्हॉल्व्ह. हा प्रश्न तसा अगदी साधा वाटतो, नाही का? पण याचं उत्तर आपल्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी किती महत्त्वाचं आहे याची कल्पना करा. विचार करा, जर वापरलेलं घाण पाणी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये परत आलं तर काय होईल? तर याच मोठ्या समस्येवरचं उत्तर आहे आपला आजचा हिरो, नॉन रिटर्न व्हॉल्व्ह. हो, याला चेक व्हॉल्व्ह असंही म्हणतात, आणि याचं काम अगदी नावाप्रमाणेच खूप सरळ आहे. द्रव किंवा वायूला फक्त पुढे जाऊ द्यायचं, परत मागे फिरकू द्यायचं नाही. म्हणजे अगदी आपल्या रस्त्यांवरच्या वन वे सारखं. बरं, मग ही काम नक्की होतं कसं? चला पाहूया. याचे तसे बरेच प्रकार आहेत, पण आपण दोन मुख्य प्रकारांवर लक्ष देऊया. आणि त्यातला पहिला आहे स्विंग चेक व्हॉल्व्ह. ह्याच्या कामाची पद्धत ना अगदी एखाद्या झुलणाऱ्या दरवाजासारखी आहे. आता हा झुलणारा दरवाजा नक्की बनतो कसा तर बघा, याचं जे बाहेरचं आवरण आहे त्याला म्हणतात बॉडी. आतमध्ये जो महत्त्वाचा भाग आहे म्हणजे जे खरं दार आहे त्याला म्हणतात डिस्क, आणि ही डिस्क ज्याच्यामुळे उघड बंद होते ती म्हणजे हिंग किंवा बिजागरी. हे सगळे भाग एकत्र येऊन एक साधी पण जबरदस्त प्रभावी यंत्रणा तयार करतात. आता गंमत बघा ही काम कशी करते. जेव्हा पाणी किंवा वायू योग्य दिशेनं म्हणजे पुढच्या दिशेनं वाहू लागतो, तेव्हा त्याचा दाब काय करतो तर या डिस्कला म्हणजे आपल्या दरवाज्याला अलगदपणे वर ढकलतो. दार उघडलं की प्रवाह आरामात पुढे जातो. सोपं आहे की नाही? पण समजा प्रवाह थांबला किंवा उलट दिशेने यायचा प्रयत्न करू लागला तर काय होतं? तर हा दरवाजा म्हणजे ही डिस्क आपोआप खाली येते आणि आपल्या जागेवर अगदी घट्ट बसते. झालं, पाईपचा रस्ता बंद. खरंच किती सोपी आणि तितकीच प्रभावी आयडिया आहे ही. ओके, तर हा झाला पहिला प्रकार. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे. याचं नाव आहे बॉल चेक व्हॉल्व्ह, आणि नावावरूनच कळतंय की याची रचना तर पहिल्यापेक्षाही सोपी आहे. याची कल्पना करायची असेल तर एक तरंगणारा चेंडू डोळासमोर आणा. इथे काय होते माहितीये, जेव्हा योग्य दिशेने प्रवाह येतो तेव्हा त्याचा दाब या चेंडूला त्याच्या जागेवरून सरळ वर उचलतो. चेंडू वर गेला की झालं, प्रवाहाला मोकळी वाट मिळाली आणि तो थेट पुढे जातो. आणि मग जेव्हा हा दाब कमी होतो किंवा प्रवाह उलटायचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं तर फक्त गुरुत्वाकर्षणामुळे तो चेंडू परत खाली येतो आणि आपल्या जागेवर अगदी परफेक्ट बसतो. झालं, एक घट्ट सील तयार होतं आणि उलट प्रवाह पूर्णपणे थांबवला जातो. तर आतापर्यंत आपण दोन वेगवेगळ्या रचना पाहिल्या, एक झुलणारा दरवाजा आणि दुसरा तरंगणारा चेंडू. दोन्ही दिसायला वेगळे पण दोघांचा ध्येय एकच. चला आता या दोघांना समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे फरक अजूनच स्पष्ट होईल. हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे आपला स्विंग वॉल म्हणजे झुलणाऱ्या दरवाजाचं तत्व, आणि दुसऱ्या बाजूला आहे बॉल वॉल म्हणजे तरंगणाऱ्या चेंडूचं तत्व. कामाची पद्धत वेगळी पण अंतिम परिणाम अगदी तोच, एक मार्गी प्रवाह कायम राखणं. आणि यातूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे या व्हॉल्व्हची रचना कोणतीही असो, स्विंग असो किंवा बॉल, हे दोन्हीही आपल्या प्लंबिंग सिस्टममध्ये एका आवश्यक आणि स्वयंचलित रक्षकाची भूमिका निभावतात. आणि स्वयंचलित हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण यांना चालवण्यासाठी कोणत्याही विजेची, बॅटरीची किंवा माणसाची अजिबात गरज नसते. अर्थातच हे रक्षक खूप मजबूत आणि टिकाऊ असायला हवेत, आणि ते असतात सुद्धा. ते सहसा कशापासून बनवतात तर कास्ट आयर्न, पितळ, कांस्य किंवा अगदी प्लास्टिकसारख्या मजबूत वस्तूंपासून. आता वेगवेगळी सामग्री का वापरतात? कारण सोपं आहे. प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी असते. कुठे पाणी असतं, कुठे रसायनं, तर कुठे वायू. आणि हे व्हॉल्व्ह त्या सगळ्यांना तोंड देऊ शकले पाहिजेत आणि वर्षानुवर्षे टिकले पाहिजेत. तर आता आपल्या सगळ्यांना हे कळलं आहे की दिसायला साधे पण कामाला प्रभावी असलेले हे व्हॉल्व्हज कसे चालतात. मग आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, आपल्या घरापासून ते मोठमोठ्या कारखान्यांपर्यंत आणखी कुठे कुठे हे अदृश्य रक्षक आपली महत्त्वाची भूमिका बजावत असतील? याचं उत्तर आपण कल्पना करतो त्यापेक्षाही कितीतरी जास्त ठिकाणी आहे.